मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज. विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान. भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक. वडेट्टीवारांची भूमिका. दरिंदा असा उल्लेख करत हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांवर टीका, तर देवेंद्र फडणवीस पोशिंदा, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. असलम शेख यांनी लोढांच्या कुटुंबियांना धमकी दिली होती. अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही घाबरत नाही. अमित साटमांचा पुनरुच्चार, तर अंगावर आले तर शिंगावर घ्या, साटम यांचा इशारा. मुंबईमध्ये काँग्रेसचं अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन. असलम शेखांवरील टीकेनंतर काँग्रेस आक्रमक. अमित साटम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने. अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात. खासदार वर्षा गायकवाडांचा वांद्रे हिल पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या. मुंबई लोढा अदानी कंबोज यांचीच आहे का? लोढांनी टॉवर उभारताना किती मंदिरं उद्ध्वस्त केली? वर्षा गायकवाड यांचा सवाल. तर असलम शेख मालवणीमधील गरिबांचा आवाज. अमित साटमांनी असलम शेखांवर केलेल्या टीकेवरून वर्षा गायकवाडांचा सवाल. तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ. गडचिरोलीमधील प्रचार सभेमध्ये स्टार प्रचारक चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का? सुषमा अंधारेंचा सवाल. मराठी हिंदी वादामध्ये कल्याणच्या अर्णवची आत्महत्या. भाजपचा शिवाजी पार्कमध्ये आंदोलन. ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप. भाजप आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले, तर संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवत आहे. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. कल्याणमधील अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण. खासदार श्रीकांत शिंदेंकडून खैरे कुटुंबाची सांत्वनपर भेट. संबंधित प्रकरणामध्ये कुणीही राजकारण करू नये, श्रीकांत शिंदेंचं आवाहन. मराठवाड्यामध्ये 900 आत्महत्या झाल्या आहेत, त्याबद्दल भाजपला काही वाटलं नाही. आम्ही मराठीचा आग्रह करतो, त्याला विरोध आहे, असं भाजपनं सांगावं. भाजपच्या आंदोलनावरून अंबादास दानवेंची टीका. भाजपकडून आंदोलनापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. तर भाजप नेत्यांमुळे पोलिसांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नियमित पूजेला मज्जाव केला. भाजपला अभिवादनासाठी त्यांचे नेते कमी पडले, किशोरी पेडणेकरांची टीका. ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून अबकी बार 100 पारचा नारा. ठाणे महापालिकेमध्ये 100 नगरसेवक निवडून आणण्याचं शिंदेंच्या सेनेचं टार्गेट. आनंद आश्रमात नरेश म्हस्केंच्या अध्यक्षतेखाली बैठक. स्थानिक परिस्थितीनुसार राज्यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती, याचा अर्थ एकत्रित येण्याचा विषय येत नाही. आगामी निवडणुकांमध्ये माहिती संदर्भात खासदार सुनील तटकरेंचं मोठं विधान. अजितदादांची प्रचार सभेनंतर कोणत्याही स्टार प्रचारकाची सभा नको. नाव न घेता आमदार प्रकाश सोळंके यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. धनंजय मुंडेंच्या सभेची गरज वाटत नाही, तशी मागणीही नाही, सोळंकेंचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध कसे निवडून आले? आल्हाद कलोतींच्या बिनविरोध निवडीवर पटोलेंचा सवाल. धमकावून प्रलोभनं देऊन अनेकांचे अर्ज मागे घेतले, नाना पटोलेंचा आरोप. सत्तेचा गैरवापर करून राजन पाटलांची सून बिनविरोध निवडून येऊ शकते, अंबादास दानवेंची टीका. तर राज्यात शेतकरी आत्महत्या, भाजपने कोणता विकास साधला? दानवेंचा सवाल. सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमधील समन्वय तुटला. तिन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत सुरू. भाजपच्या नेत्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं युती होऊ शकली नाही, मंत्री शंभूराजे देसाई यांचं वक्तव्य. सातारा नगरपालिकेमध्ये शिवेंद्रसिंह राजेंचे उमेदवार बाळासाहेब खंदारे बिनविरोध. खंदारेंच्या विरोधातील उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं प्रभाग क्रमांक 13 मधून बिनविरोध निवड. नांदेडच्या मुखेडमध्ये 21 वर्षीय स्नेहा तमशेट्टे बिनविरोध नगरसेवकपदी. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद, तर पुतणीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चुलतीची माघार. नाशिक जिल्ह्यामधलं राजकीय वातावरण तापलं. नगराध्यक्षपदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात, तर नगरसेवक पदासाठी 1028 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. महायुतीमधीलच पक्ष एकमेकांसमोर उभे असल्यानं लढत चुरशीची होण्याची शक्यता. रत्नागिरीच्या लांजा नगर पंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली. नगराध्यक्षपदासह 13 जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात. भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादवांकडून राजकीय डाव. चिपळूण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा नवा ट्विस्ट. शिंदेच्या शिवसेनेमध्ये सक्रिय असलेल्या सुधीर शिंदेंना काँग्रेसकडून उमेदवारी. शिंदे गटानं उमेदवारी देण्याचा शब्द न पाळल्यानं सुधीर शिंदेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. रायगडच्या महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का. जगताप कुटुंबाची साथ सोडून अनेक कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. जळगावच्या शेंद्रुणी नगरपंचायतीचे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार परतले. शिंदे सेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी गेले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवार परतले. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून सासू आणि सुनेला उमेदवारी. नगराध्यक्षपदासाठी सासू श्यामल शिरसाट, तर नगरसेवक पदासाठी सून प्रतीक्षा शिरसाट निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेसाठी आमदार राजेश पाडवी प्रचाराच्या मैदानात. तळोदा पालिका भाजपचा बालेकिल्ला, त्यामुळे यंदाही मतदार आमच्या बाजूने उभे राहणार. आमदार राजेश पाडवींकडून विश्वास व्यक्त.
बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ. गुंडागर्दी, भ्रष्टाचार, मूठ माती करता या निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही उतरलो आहोत. प्रचाराच्या वेळेला हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. चंद्रपुरात भाजपच्या नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या 450 जणांसाठी पक्षांची अनोखी कल्पना. राज्य आणि केंद्र सरकारची विकास कामं जनतेमध्ये पोहोचवा. पक्षाचा विजय हेच सर्वोच्च ध्येय समजून पुढे चला. आमदार किशोर जोरगेवारांचा उमेदवारांना कानमंत्र. नंदुरबार जिल्ह्यामधील 4 पैकी एकाच नगरपालिकेमध्ये काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात. नंदुरबार जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जळगावमध्ये जिल्हा अग्रणी बँकेतर्फे 65 उद्योजकांना 40 कोटींचं अर्थसहाय्य देण्यास मान्यता. बँकेकडून नवीनतम स्टार्टअप व्यावसायिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम. जळगावातील जिल्हा परिषदेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम बक्षीस वितरण समारंभ. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांचा गौरव. धुळ्यामध्ये 22वी सब ज्युनियर आणि 23वी ज्युनियर राज्यस्तरीय वशू स्पर्धा. मध्यवर्ती क्रीडा संकुलामध्ये स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातून 550 खेळाडू सहभागी. धुळ्यामध्ये बाल रंगभूमी परिषदेकडून जल्लोष लोककलेच्या कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमात 525 बाल कलाकारांचा सहभाग. शाहू नाट्य मंदिरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. सोलापूरच्या माड्यामधील वडशिंगे गावातील तोडाची अमेरिकेपर्यंत झेप. शेतकरी कुटुंबातील कमलेश कदमला 21व्या वर्षी 27 लाखांचं पॅकेज. नंदुरबारच्या समशेरपूरमध्ये आयान मल्टी LLB साखर कारखान्याच्या बाहेर बेशिस्त वाहन पार्किंग. रस्त्यावरील वाहनांमुळे रात्री 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून 315 शेतकरी वंचित. EKYC केली नसल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित. मराठा आरक्षणावर 11 डिसेंबरला सुनावणी होणार. आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर युक्तिवाद पूर्ण. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, संदीप मारणे आणि निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाच्या समोर सुनावणी होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाकडून जन्मदात्या बापाची हत्या. पैठण तालुक्यामधल्या कडेठाणमधली घटना. बापाची हत्या करून मृतदेह घरातच गाडल्याचा धक्कादायक. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दोन्ही जलद मार्गांवर मेगा ब्लॉक. जलद लोकल ठाणे कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळवणार, तर बेलापूर आणि पनवेल दरम्यान फक्त एक विशेष वाहतूक ब्लॉक. WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला मुंबईतल्या क्रॉस मैदानापासून सुरुवात. नेव्हीचे अनेक वरिष्ठ अधिकारी, खेळाडू आणि सेलिब्रिटींचा सहभाग. मॅरेथॉनमध्ये सुमारे 20,000 धावपटू धावणार. छत्रपती संभाजीनगर परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला गती मिळणार. रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडून राजपत्र जारी. 177 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 2,189 कोटींचा खर्च येणार. NHAI मध्ये AI तंत्रज्ञान आणणार. रस्त्यावर कुठे खड्डा आहे हे घर बसल्या समजणार. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. सांगली महापालिका अग्निशमन विभागाच्या कारभारावर आंबेडकरी चळवळीचे नेते महेश कुमार कांबळेंचा आक्षेप. अग्निशमन अधिकाऱ्याची शैक्षणिक पात्रता नसताना नियुक्ती केल्याचा आरोप. दखल न घेतल्यास कोर्टामध्ये जाण्याचा कांबळेंचा इशारा. मुंबईमध्ये 26/11 आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान. अमृता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दिव्यज फाउंडेशनकडून कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला शाहरुख खान, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींची उपस्थिती. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी दिल्लीमध्ये आंदोलन. जंतर मंतरवर एकत्र येत सलग 3ऱ्या दिवशी पालकांची शांततेमध्ये निदर्शनं. निलंबित शिक्षकांना तातडीनं अटक करण्याची मागणी. दिल्लीमधील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाचे पडसाद सांगलीच्या विटामध्ये उमटले. श्रद्धांजली वाहण्यासाठी विटामध्ये भव्य कॅन्डल मार्च. लोकप्रतिनिधींसह नागरिक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. मालेगाव अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्याच्या कुसुंबा गावामध्ये कॅन्डल मार्च. आरोपीला कडक शासन करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये महावितरण विभागाच्या 69 ग्राहकांकडे 222 कोटींचं वीज बिल थकीत. महावितरणकडून कारवाई करत वीज पुरवठा खंडित.